नमस्कार. ॲग्रिकल्चर ऑर्गॅनिक फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्व शेतकरी मित्रांचे स्वागत. आज 8 ऑगस्ट 2025. आज आपण पैठण तालुक्यातील एका मोसंबीच्या प्लॉटवर व्हिजिट करण्यासाठी आलेलो आहोत. तर या प्लॉटला रेस्टिंग पिरियड बसून आपलं शेड्यूल चालू आहे. तर शेड्यूल चालू असताना आणि शेड्यूल चालू करायच्या अगोदर जे बागेमध्ये प्रमुख समस्या होत्या किंवा काय ज्या अडचणी येत होत्या तर त्याच्याविषयी आणि आतापर्यंत जे 7 ते 8 महिने झाले शेड्यूल चालू असताना तर बागेमध्ये काय बदल घडत गेलेत, मालाची साईज, मालाची क्वालिटी, फळगळ समस्या आणि इतर जे ड्रिचिंग वॉटर सोल्युबल माध्यमातून जे आपण समजा ड्रिचिंग दिले असतील, खताचे डोस दिले असतील किंवा काही स्प्रे झाले असतील, झाडावरती स्प्रे झाले असतील, याच्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तर जे मोसंबी उत्पादक शेतकरी आहेत ते आपल्यासोबत जोडलेले आहेत, तर त्यांच्याशी आपण चर्चा करू. नमस्कार, मी शेतकरी संदीप गिरगे, राहणार नायगाव, तालुका पैठण, जिल्हा संभाजीनगर. आपल्या मोसंबीच्या झाडाची संख्या किती आहे? आपली संख्या 400 झाडे 2 एकर मध्ये. 400 झाडे. झाडाचं वय काय आहे? झाडाचं वय 7 ते 8 वर्ष आहे. 7 ते 8 वर्षाची ही बाग आहे आणि या बागेला रेस्टिंग पिरियड बसून आपलं समजा 7 ते 8 महिने झाले शेड्यूल चालू आहे. तर मला एक सांगा की रेस्ट तुम्हाला याच्या अगोदर प्रॉपर काही नियोजन होतंय का बागेला? नाही, नियोजन काही नव्हतं. आम्ही असंच मोबाईल मध्ये फोन करीत होतो, युट्यूब वर फोन. अच्छा. तर आपल्याला जे मूळ समस्या होत्या ह्या समस्या अगोदर काय होत्या? समस्या होत्या की माल कमी लागत होता, पिवळे झाड पडत होती, जरी माल लागला तर माल टिकत नव्हता. जे फायटोथेराची गळ कॉकबंद शेतकरी संघ प्रचलित मगरी आपल्याकडे, तर त्याने मालाची जी गळ होत होती, तर साधारण गळीचं प्रमाण जे होतं तर किती टक्के राहत असेल मागच्या वर्षीचं? मागच्या वर्षी मालच कमी होता तर ते 50% तर गळूनच जायचं. म्हणजे माल कमी असताना सुद्धा गळीचं प्रमाण होतं जास्त होतं. मागच्या वर्षी माल किती निघला आपल्या बागेत? मागच्या वर्षी 10 टन माल निघला. आणि गळीचा जर विचार केला तर किती गळाला असेल? गळाला 2 टन माल गळाला. 2 टन माल गळाला. तर चालू वर्षी आपल्या झाडामध्ये काय बदल वाटतोय बरं तुम्हाला? आता आपण ट्रीटमेंट चालू केल्यापासून, तुमची ट्रीटमेंट शेड्यूल घेतल्यापासून झाड हिरवीगार झाली, माल भरपूर आला, परत गळ बी नाही आणि माल डबल आला, उत्पन्न डबल वाढलं. म्हणजे उत्पन्न डबल वाढलं. म्हणजे मागील वर्षीपेक्षा चालू वर्षी दुप्पट माल आहे. हा, दुप्पट माल आहे. झाड बी हिरवेगार आहे, घेणारी हिरवेगार गिरणारी. आणि जे गळीचं प्रमाण आहे, हे गळीचं प्रमाण कसं झालंय चालू वर्षी? सध्याला आणखीन तर नाहीये, इथून पुढे सांगू शकत नाही. चालू वर्षी आतापर्यंत गळ बागेमध्ये नाहीये. आता सध्या ऑगस्ट महिना लागलाय, पण दरवर्षी समजा ऑगस्ट पर्यंत तुमची गळ होत होती का? अगं मागच्याच महिन्यात होऊन आम्ही माल विकून देत होतो, हार्वेस्ट करीत. म्हणजे प्रत्येक वर्षी ऑगस्ट पर्यंत माल राहतच नव्हता ना, गळ होत होती आम्ही विकून टाकत. आता गावातली जी परिस्थिती जर विचार केला तर गावात सध्या जे प्लॉट आहेत त्यांची काय परिस्थिती आहे? त्यांची गळीमुळे त्यांनी हार्वेस्ट करून टाकला माल हार्वेस्टिंग झाला. काय भाव? 16-17 रुपये. शेतकऱ्याची समजा हेच नियोजन महत्वाचं आहे. जर समजा तुम्हाला मोसंबी उत्पादन जर घ्यायचं असेल तर मोसंबीमध्ये व्यापाऱ्याचं जे अगोदर गळीने समजा अगोदर जी गळ चालू असते मोसंबीला, ह्या गळ चालू असताना मार्केटमध्ये भाव काय वाढलेले नसतात. आणि ह्या कमी भावात जर मोसंबी 16 ते 17-18 रुपयापर्यंत जर द्यायची म्हणलं तर मोसंबी एक तर आपल्याला टनेज मध्ये जास्त पाहिजे किंवा मग माल जर टिकला तर अपेक्षित भाव आपण घेऊ शकतो. आता चालू वर्षी तुमचा समजा एक 18 ते 20 टन माल, समजा दुप्पट माल पकडला, 20 टनापर्यंत माल आहे, तर काय अपेक्षा बरं काय भाव मिळाला पाहिजे? म्हणून एक खर्चापेक्षा 3-4 पटीने ते पैसे व्हायला पाहिजे. भावाची अपेक्षा समजा काय भाव मिळणं अपेक्षित आहे आपल्याला? अंदाजे ते 30-40 रुपये भेटायला पाहिजे. कमीत कमी 30 ते 40 रुपये भाव भेटायला पाहिजे. 30 ते 40 रुपये भाव भेटल्यानंतर किमान चांगले पैसे होतील आणि माल दम धरायला पाहिजे. आता सध्याच्या जी परिस्थिती आपली सध्या तर कुठं, आता तुम्ही साईडला कॅमेरा दाखवा किंवा समजा बागेमध्ये कुठं गळ आहे का, खाली झाड किंवा बाकीचे फळाचे, काय अडचण नाही. तर मेन मुद्दा आपल्या बगीच्याला सुरुवातीपासून जे आपण खताच्या मात्राचे प्रॉपर नियोजन करतो, ह्या खताच्या मात्रा वेळोवेळी जर व्यवस्थित जर गेल्या तर तुमच्या झाडामध्ये डिफेन्सीचं प्रमाण जर नसेल, खताची मात्रा गेल्यानंतर डिफेन्सी तर राहणारच नाही.
झाड स्ट्रॉंग राहील. आणि झाड स्ट्रॉंग राहिलं, झाडाला पूर्ण न्यूट्रिशन जर मिळाले तर तुमचं झाड सुदृढ होईल. आणि सुदृढ झाल्यानंतर तुमच्या गळीला बळी कमी पडतंय. तर हे आपल्याला ह्या पेक्षातून तर दिसूनच आलंय. तर तुम्ही जे आतापर्यंत आपल्या ऑर्गनायझेशनखाली जे शेड्यूल वापरलं याच्याबद्दल समाधानी आहात का? हा, समाधानी भरपूर आहे. दरवर्षीपेक्षा उत्पन्न डबल झालं. परत गळ नाहीये, झाडे ग्रीनरी हिरवेगार आहे, पानाची साईज पण अशी रुंद झालेली आहे. आणि मालाला क्वालिटी डबल. जे माल दिसतंय आता, माल पूर्ण टाकलेला आहे. तुम्हाला तर काही जागेत सपोर्टची गरज आहे. नाही, कॅन्डल घातल्यापासून झाड असे खाली वाकले, पहिल्यांदा असे वर होते. माल लोड असल्यानंतर तर खाली वाकणारच आहे, जमिनीला टाकणार आहे. तर तुम्ही जे तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून इतर जे शेतकरी आपले पाहत असतील त्यांना काय संदेश द्याल? त्यांना संदेश एकच देऊ शकतो की चौधरी साहेबांचे शेड्यूल कंपनी काम करते ते अतिशय चांगले, कमी खर्चात आहे, जास्त खर्च नाही त्याला. अगोदर शेतकऱ्याला जे वाटायचं शेड्यूल केल्यानंतर इतका खर्च नाही. पहिल्या वेळेस जे आलतो पहिल्या वेळेस तुम्हाला तसं वाटलं? मला वाटलं जास्त खर्च, पण काही इतका एवढा खर्च नाही. आता खर्च केल्याशिवाय तो कोणतं उत्पन्न नाहीये. आणि खर्च वेळेनुसार तुमच्या झाडाला काय पाहिजे त्यानुसारच द्यावा लागणार आहे. जर तुमच्या झाडाला समजा डेफिशियन्सी नसेल, काही नसेल, अगोदर क्लिअर झालेले असेल, पिवळेपणा नसेल किंवा झाडामध्ये न्यूट्रिशनची मात्रा दिलेली असेल, आपण जे सुरुवातीचे डोस करतो त्याच्यावर सगळं डिपेंड आहे तुमच्या पुढच्या येणार काळाचं. म्हणून अगोदरपासून जर प्रॉपर नियोजन केलं तर तुमचं अपेक्षित उत्पन्न वाढतंय, झाडाची क्वालिटी मेंटेन राहते आणि झाडाची लाईफ आहे ही जास्त दिवसासाठी झाडं टिकतात. म्हणजे झाडं उठण्याचं प्रमाण बी कमी येतं. चालू वर्षी झाडं उठलेत का? नाही, एक नाही उठलं. आणि दरवर्षी काही उठत असते का? हा, एखाद एक दोन. म्हणजे मला तुम्हाला असं कशामुळे विचारतोय की प्रत्येक शेतकऱ्याचा अनुभव आहे की एखाद जागेवर एक दोन किंवा असे झाडं डॅमेज होऊन जातात, पिवळे पडून जातात. तर त्याचं कारण वेगवेगळे आहेत. एक पाणी साचून जाते, बुरशीच्या प्रादुर्भावाने जाते, किंवा खाली तुमच्या मुळकूज होते, असे वेगवेगळे कारण आहेत. पण आपण वॉटर सोल्युबल सोडतो याच्या माध्यमातून ते जे पिवळे झालेले झाड काही क्लिअर झालेत का बगीचा? क्लिअर झाले ना, कमी झालेत, काही क्लिअर झालेत. जे जास्त डॅमेज होते ते थोडेफार राहिलेले आहेत आणि जे कमी डॅमेज होते ते क्लिअर झालेले आहेत. तर इतर शेतकऱ्यांनी वापरल्यानंतर त्यांचा फायदा 100% होईल. माल लागेल झाडाचा, तुमचा काय जे प्रॉब्लेम असते, पिवळेपणा असो किंवा झाडाची वाढ खुंटलेली असो, डेव्हलप होत नसतील, हे झाड क्लिअर होतील. तर आपण झाडाला जे माल लागलेला आहे हे एकदा पाहू आपण, किती माल आहे. सगळीकडे एक झाड न पाहता सगळीकडेच माल आहे. हो, जमिनीमध्ये काय बदल वाटतोय का? हा, जमीन भुसभुशीत झाली नाही, तणनाशक मारतात. आपण जे शेड्यूल देतोय तर त्याच्यामध्ये तणनाशकाचा वापर करत नाही, ब्रश कटरचा वापर करतोय वेळेनुसार. बुरशीनाशकचे स्प्रे असतील, कीटकनाशकचे स्प्रे असतील, ऑर्गॅनिक असतील, कोणत्याही झाडाला नंतर अक्षरशः खाली माल टेकलाय. आणि याला जर सपोर्टने वर घेता आलं तर चांगलं होईल. सर इकडे हे पहा, इकडे फाट्या वाकल्यात. हे काय भरपूर झाडाचं वय 7 ते 8 वर्ष आहे. आणि हे फळाला शायनिंग सकाळी कशी वाटते? नाही, शायनिंग फ्रेश माल आहे ना, काय अडचण नाही. कुठं कोळीचा प्रादुर्भाव आहे का? मंगू नाही, मंगू नाही. मंगूचे आपण घेतले होते ना, झाले नाही का? काही काही जागेवर आता बरेचसे व्हिजिट मारता पाहतो मी, तर कोळीचा प्रादुर्भाव आहे. कारण वेळेनुसार स्प्रे नाही झाले का कोळीचा अटॅक येतोय. या प्रकारे माल आहे. नाही, झाडाला भरपूर माल आहे. काय आहे खालून सगळं पूर्ण सपोर्ट द्यायला पाहिजे, याला टेकून केलेत नाही, सपोर्ट द्यायला. एक ना झाड पाहता पूर्ण आपण झाडाचा व्हिडिओ मध्ये झाड घेण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून एकाच झाडापाशी व्हिडिओ घेतला का असं नाही वाटायला पाहिजे. बाकी शेतकऱ्याला वाटत एकच जागेवर व्हिडिओ घेतला. तरी पण आतमध्ये पाल्यामध्ये माल दिसतोय भरपूर. हे झाड गेलेलं होत सर, पहिल्यांदा पिवळं होत झाड, ते झाड पिवळं होत. आता हिरवगार झालं, माल झाला, त्यांनी माल भरपूर आहे त्याला. झाडाचं तुटीचं भरलेलं झाड आहे. नाही रे, पहिलंच होत, पण पिवळं असल्यामुळे त्याची वाढच झाली. नाही, वाढ नाही झाली.
आता क्लिअर झालं तर आगरी काड्या पाणी हे काय काड्या पहिल्या झाल्या अगोदरचे वाळलेलं ते काड्या मोठं फार काड्या. थोडं वाळलेलं आहे. हा हा वाळलेलं लागत लागत. काड्या होते त्याला पहिले. आता चांगलं झालंय. पाहते गेलेलं झाड होतं, जायच्या मार्गावर आलेलं असलेलं झाड पूर्णतः इतके उंच आगारी बी आहे. झाडाला माल पण आहे आणि त्याची क्वालिटी पहा झाडाची कशी क्लिअर. तणनाशकचं नियोजन न करता ब्रश कटर मारून बाग हा स्वच्छ केलेला आहे. ब्रश कटरने सुद्धा इतके छान पद्धतीने कुठेही गवत दिसत नाही. आपण नियोजन करू शकता. काही काही शेतकऱ्याला कसं ब्रश कटर मारायचं म्हणलं की वाटतं लईच त्रास आहे, पण ब्रश कटर मारल्यानंतर त्याचा दुहेरी फायदा आहे. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घ्यायचं कव्हर करू, कारण व्हिडिओ मोठा होईल. आणि चॅनलवरती इतर जे शेतकरी पाहत असतील त्यांनी कृपया चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपण चॅनलवर माहिती टाकत असतो. आणि इतर आपल्या मित्रांना शेअर करा किंवा इतर ग्रुपवर शेअर करा, जेणेकरून त्यांनाही काही गोष्टीचा समजा फायदा होईल. धन्यवाद.